लताताई, उद्या सकाळी 10 वाजता आपल्या ऑफिसमध्ये हजर राहा. हो ताई, येतेच. पण काही काम आहे का? हो, उमेद अभियानामार्फत आपल्याला ॲप मिळाला आहे ना, त्याबद्दल सर काही माहिती सांगणार आहे. अच्छा, येते मग ताई. सोबत आशाताईंना सुद्धा हजर राहण्यास सांगा. हो हो, मी सांगते त्यांना. लता आशाला कॉल करून उद्याच्या सूचनेबद्दल सांगते. थोड्या वेळाने सर लताताईला कॉल करतात. लताताई, अध्यक्षताईंनी तुम्हाला सूचना दिल्या असतीलच ना? हो सर, सकाळी 10 वाजता उपस्थित राहायला सांगितलंय. हो, 10 वाजता तर या तुम्ही, पण येताना सर्व रजिस्टर वगैरे घेऊन या. सर्व म्हणजे नेमके कोणते? हो, सर्वच रजिस्टर, ज्यामध्ये सर्व ग्रामसंघातील व्यवहारांची नोंद होते. ठीक आहे सर. दुसऱ्या दिवशी उत्सुकतेने दोघीही ग्रामसंघांमध्ये हजर राहतात. चला तर, मग तुम्हाला माहिती मिळाली असेलच की. हो सर, त्यासाठीच तर आम्ही इतके उत्साही आहोत. दिसतंच आहे मला. रजिस्टर आणलंय का सर्व ग्रामसंघांचं? हे काय सर, आणलेत ना. तुम्ही सांगणार आणि काम नाही होणार असं कधी होईल का? बघा तर, सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला ॲपबद्दलची थोडी माहिती सांगतो. आपले जे व्यवहार होते ग्रामसंघांचे, ते आजपर्यंत कागदोपत्री स्वरूपात व्हायचे आणि अजूनही होतात. हो सर, अगदी बरोबर. मग आता आपला व्यवहार अगदी सहजरित्या ऑनलाईन स्वरूपात होणार आहे, आणि तोही मोबाईलच्या माध्यमातून. म्हणजे आपल्या ग्रामसंघाचे व्यवहार आपण संपूर्णपणे त्या ॲपमध्ये करणार आहोत? नक्कीच करणार आहोत, पण त्या अगोदर आपल्याला या ॲपला काही माहिती द्यावी लागेल. माहिती? कोणती माहिती? आपल्या ग्रामसंघाचे ओपनिंग बॅलन्सेस. मला सांगा, आपल्या ग्रामसंघाची अधिकृत नोंदी कधी झाली होती? झाले असतील सर 3-4 वर्ष. हो, मग आता यापुढील व्यवहार जसं मी सांगितलं होतं की ॲपमध्ये होणार आहे, पण आपण हे व्यवहार 1 एप्रिल 2024 पासून ॲपमध्ये करू. ते कसं करायचं जरा सांगा ना सर. हे बघा ताई, आपल्याला ओपनिंग बॅलन्स हा बँकेचा, कॅश अकाउंटचा, मालमत्ता व दायित्व याचा टाकायचा आहे. तो कसा ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले ॲपमध्ये लॉग इन करून मास्टरमध्ये जायचं आहे. खालील बाजूस मालमत्ता व दायित्व दिसेल. तिथे खात्याचे नाव शोधून त्यावर क्लिक करायचं आहे आणि ऑडिट रिपोर्टनुसार शिल्लक असलेली रक्कम टाकायची आहे आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. तसंच आपण कॅशच्या खात्यावर क्लिक करून ओपनिंग बॅलन्स टाकू शकतो. आपण मग आता पुढील व्यवहाराची नोंद करू शकतो की? हो ताई, समजलंच की तुम्हाला. सर, आता आम्हाला प्रत्येक गोष्टींची जमा रक्कम कशी मिळेल? अगदी बरोबर प्रश्न विचारलात, पण काळजी करण्याची आवश्यकता नाही. मागच्या महिन्यात आपले ऑडिट झाले ना, मार्च 2024 पर्यंतचे. हो सर. मग 30 आकडेवारी तिथे टाकायची आहे. आणा बघू ते ग्रामसंघाचं ऑडिट रिपोर्ट. सर, हे घ्या. पहिले आपण बँकेचं ओपनिंग बॅलन्स टाकूया का? बघा, तो तर आपण बँकेचं खातं बनवलं तेव्हाच टाकला होता. हवं तर एकदा चेक करूया. दोघेही ऑडिट रिपोर्ट चेक करतात. सर, रिपोर्टनुसार बरोबर आहे. ठीक आहे, मग आता मालमत्ता आणि दायित्वाची आकडेवारी नमूद करूया. मालमत्ता आणि दायित्वाची माहिती भरून होते. हे तर झालं. आता बचत गटाची माहिती अशीच भरायची ना? थोडासा बदल आहे ताई यात. बदल? तो का सर? बदल म्हणजे बचत गटाचे पूर्ण नाव, त्याने कोणते लोन घेतले, किती रकमेचे घेतले, व्याजदर किती होता, किती हप्ते येणं बाकी आहे आणि आता किती रक्कम थकीत आहे, अशी सगळी माहिती द्यावी लागेल. ही माहिती कुठे टाकू सर? दुसरीकडे कुठे नाही ताई, इथेच या मास्टर सेक्शनमध्ये आपण बचत गट बनवला होता ना. हे बघा, डाव्या बाजूला दिसलं? हो सर, हे बघा, ही तर सर्व बचत गटांची नावं दिसत आहे. बरोबर. आता ज्याच्याकडनं परतफेड येणं बाकी आहे त्या बचत गटाच्या नावावर 2दा क्लिक करा. हे झालं की ओपनिंग बॅलन्स असं दिसतंय ना, तिथे थकबाकी असलेली एकूण रक्कम टाका. हे इतकं समजलं? मग पुढे सेव्ह बटनावर क्लिक करा. आता लोनबद्दलची सगळी माहिती टाका. म्हणजेच काय तर एकूण किती रकमेचे लोन दिले, कोणत्या तारखेला दिले, किती हप्त्यांसाठी दिले, व्याजदर किती होता वगैरे. समजलं ना ताई? हो हो सर. फक्त एकच लक्षात ठेवा, ही माहिती एकदाच भरायची आहे. जमेल ना? का नाही जमणार सर, हे माझं रोजचंच काम आहे आणि काही अडलं तरी तुम्ही आहातच ना. मी आहेच की तुमच्या मदतीला.